नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल गुप्त चाणक्य नीतीमध्ये. मित्रांनो, आजचा टॉपिक थोडा वेगळा आहे. हो मित्रांनो, आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, पण कोणी उघडपणे बोलत नाही. हो मित्रांनो, प्रश्न आहे, प्रत्येकाची भावकी जळकी का असते? मित्रांनो, हे फक्त आजच्या काळापासूनच चालत नाही आहे, हे प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे आणि याचं उत्तर आपल्याला आपल्या धर्मग्रंथामध्ये आधीपासून दिलेलं आहे. मित्रांनो, जर आपण भगवद्गीता बघितली तर तिथे एक गोष्ट सांगितली आहे. मनुष्याच्या 3 गुण असतात, सत्व, रज आणि तम. मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये रज आणि तम गुण वाढतात तेव्हा त्याच्या मनात निर्माण होतात मत्सर म्हणजे जळणं, द्वेष, अहंकार आणि स्पर्धा. मित्रांनो, मत्सर म्हणजे जळणं आणि हेच भावकी जळकी होण्याचं सर्वात मोठं कारण आहे. आता तुम्ही विचार करा, तुम्ही जेव्हा पुढे जाता तुमचं नाव होतं, बरोबर? तुम्ही यशस्वी होता तेव्हा त्यांच्यामध्ये रज तम गुण जास्त आहेत आणि त्यांच्या मनात आपोआप विचार होतो, हा माझ्यापेक्षा पुढे कसा गेला, आणि इथून सुरू होतो मत्सर. मित्रांनो, आपल्या शास्त्रामध्ये एक शब्द आहे मत्सर. हा मत्सर इतका भयानक आहे की तो माणसाला आतून जाळतो. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपल्याला महाभारतमध्ये पाहायला मिळतं. कौरव आणि पांडव, मित्रांनो, हे दोघंही एकाच कुटुंबातले, पण तरीही दुर्योधनला पांडवाबद्दल प्रचंड मत्सर होता. का? कारण पांडव योग्य होते, त्यांच्यात गुण होते, लोक त्यांना मान देत होते आणि हे दुर्योधनाला सहन होत नव्हतं. मित्रांनो, हा मत्सर इतका कसा वाढला की त्याने संपूर्ण महाभारत घडवलं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, जळणं हे नवीन नाही, ती युगानुयुगे चालत आलेलं आहे. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, रामायणामध्येही आपण पाहतो, कैकेयी ज्या रामावर प्रेम करत होत्या त्यांच्या मनात अचानक मत्सर निर्माण झाला. का? कारण दुसऱ्यांच्या बोलण्यामुळे आणि मनातल्या असुरक्षिततेमुळे. मित्रांनो, शास्त्र असं सांगतं, जिथे अहंकार आणि असुरक्षितता असते तिथे मत्सर जन्माला येतो आणि मत्सर तिथे येतो जिथं नातं टिकत नाही. म्हणूनच मित्रांनो, आपली भावकी जळकी असते. आता तिसरं कारण मित्रांनो, शास्त्रानुसार प्रत्येक माणूस आपल्या कर्मानुसार पुढे जात असतो. तुम्ही चांगले कर्म करत असाल, मेहनत करत असाल तर यश तुम्हाला मिळणारच आहे. पण ज्यांना हे समजत नाही ते काय करतात, ते दुसऱ्याच्या यशावर प्रश्न उपस्थित करतात. त्यांना वाटतं हा नशिबाने पुढे गेला. पण मित्रांनो, शास्त्र सांगतं कर्माशिवाय फळ मिळत नाही. मित्रांनो, ज्यांना स्वतःवर विश्वास नसतो ते दुसऱ्याच्या यशावर जळत असतात. ही शास्त्रानुसार खरी गोष्ट आहे. आणि आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा. मित्रांनो, शास्त्र सांगतो, जो दुसऱ्यावर मत्सर करतो म्हणजे जो दुसऱ्यावर जळतो तो स्वतःचं नुकसान करत असतो. कारण मत्सर म्हणजे आग आणि ती आग आधी स्वतःला जाळते. म्हणूनच संतांनी सांगितलं आहे, दुसऱ्याच्या यशात आनंद मानायला शिका. पण आजच्या काळात उलट चाललं आहे. लोक दुसऱ्यांच्या यशात दुःखी होतात आणि त्यांचं दुःख म्हणजेच भावकी जळकी. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यातही असे लोक असतील तर घाबरू नका. कारण शास्त्रानुसार ज्यावर लोक जळतात तो माणूस योग्य मार्गावर असतो. म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपले कर्म करत राहा आणि लक्षात ठेवा, तुमचं यशच त्यांचं उत्तर आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.